नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण आपल्या वीकली करंट अफेअरचा हा जो व्हिडिओ आहे तो पाहणार आहोत. आणि यामध्ये आपल्याला मागचा जो हप्ता संपलेला आहे त्याच्यामधल्या जे काही चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सगळ्या पाहायच्या आहेत. या ठिकाणी याच्यावरती लक्ष देऊ नका, तारीख चुकली आहे तिथे. तर यामध्ये आपल्याला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर काय करायचं, तर आपलं जे पुस्तक आहे करंट अफेअरचं, तर ते पुस्तक आता मार्केटमध्ये आलेलं आहे. बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांचे कमेंट होते की पुस्तक कधी येणार आहे काय, आणि ते सगळ्या गोष्टी होत्या. तर हे जे पुस्तक आहे ते आता तुम्हाला सगळ्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध झालेलं आहे. हे 1 जानेवारीपासून 31 मार्च 2023 पर्यंतचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सरळ सेवेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सगळ्या घडामोडीचा समावेश केलेला आहे. त्याच्याबरोबर आता हे जे पुस्तक आहे, मग हे तुम्हाला पुस्तक खरेदी कसं करायचं आहे, तर हे खरेदी करण्यासाठी हा जो नंबर दिलेला आहे 7020121893 या नंबरवरती संपर्क करायचा आहे तुम्हाला. जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ते तुम्हाला 90 रुपयामध्ये तुमच्या घरपोच मिळणार आहे. तर ते एक तुम्हाला महत्त्वाचं आहे. 90 रुपयामध्ये हे पुस्तक जे आहे ते घरपोच दिलं जाईल. ज्यांना घरपोच मागवायचं असेल ते तसं मागवू शकता या नंबरवर कॉन्टॅक्ट करून. आणि ज्यांना बुक स्टोअरवरून घ्यायचं आहे तर ते बुक स्टोअरवरती जाऊन घेऊ शकता. बुक स्टोअरवरती याच्यावरती 80 रुपये किंमत छापलेली आहे. तर तुम्हाला ज्या किमतीमध्ये मिळेल त्यामध्ये तुम्ही बुक स्टोअरवरती जाऊन ते घेऊ शकता. तर हे झालं आपल्या पुस्तकाच्या बाबतीमध्ये. आणि आता आपण जास्त वेळ न घेता लगेचच काय करूया, तर आपलं लेक्चर जे आहे ते सुरू करूया. तर यामध्ये आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो आहे, पहिली महिला कबड्डी लीग जी आहे ती कोणत्या ठिकाणी पार पडली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिली महिला कबड्डी लीग स्पर्धा जी आहे ती दुबईला झालेली आहे बघा. आणि दुबई या ठिकाणी ही लीग झाल्यामुळं आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी पाहायच्यात. तर या स्पर्धेची आवृत्ती पहिली आहे. आणि तसंच या स्पर्धेमध्ये जे सहभागी संघ आहेत, सहभागी संघ 8 संघ यामध्ये सहभागी झाले. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा विजेता राहिलेला जो संघ आहे तो संघ कोणता आहे, तर उमा कोलकाता संघ आहे. हा संघ यामध्ये विजेता ठरलेला आहे. आणि पहिला उपविजेता देखील लक्षात ठेवा, पंजाब पॅन्थर्स नावाचा संघ आहे, हा संघ या ठिकाणी उपविजेता ठरलेला आहे. आणि यजमान जे आहे किंवा जे शहरामध्ये ही स्पर्धा झाली ते आहे दुबई. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या महिला कबड्डी लीगच्या बाबतीमध्ये काय करायचे तर लक्षात ठेवायचे आहेत. चला पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे आशियाई कबड्डी स्पर्धा 2023चा विजेता संघ आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आता आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 पार पडलेली, हिच्यामध्ये विजेता राहिलेला संघ आहे आपला भारत. पर्याय क्रमांक कोणता येणार तर दुसरा याचं बरोबर उत्तर येणार आहे. आणि भारतानं ही स्पर्धा आत्तापर्यंत किती वेळा जिंकलेली आहे बरं, तर भारतानं एकूण 8 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि या स्पर्धेच्या एकूण आवृत्त्या झाल्यात 9. त्यामध्ये सर्वाधिक विजेता राहिलेला संघ मग कोणता आहे तर आपला भारत आहे. ते लक्षात ठेवा, ही 9वी आवृत्ती आहे, त्याच्यात भारत विजेता ठरला आणि भारताचं हे 8वं विजेतेपद आहे. म्हणजेच या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त विजेता आहे भारत. आणि या वर्षीचा उपविजेता आहे इराण. तसंच ही स्पर्धा जी आहे ती कोणत्या देशात झाली किंवा कोणत्या शहरात झाली हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, बुसानला ही स्पर्धा झालेली आहे आणि बुसान आहे दक्षिण कोरियामध्ये. तर एवढ्या गोष्टी आशियाई अजिंक्यपद आशियाई कबड्डी स्पर्धा जी आहे तर तिच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, क्यूएसची जागतिक विद्यापीठांची क्रमवारी प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये 2024च्या क्रमवारीमध्ये भारतातून सर्वोत्तम कामगिरी कोणत्या विद्यापीठानं केली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 2024च्या विद्यापीठ रँकिंगमध्ये भारतातून सर्वोत्तम कामगिरी करणारं विद्यापीठ आहे IIT मुंबई. ते जे आहे ते भारतातलं सर्वोत्तम ठरलेलं आहे. मग याचा क्रमांक वगैरे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर IIT मुंबईचा जागतिक यादीमध्ये जो क्रमांक आहे तो आहे 149वा आणि भारतातून ते सर्वोत्तम विद्यापीठ ठरलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातल्या एकूण किती विद्यापीठांचा समावेश या क्यूएसच्या यादीमध्ये झाला तर ते पण लक्षात ठेवा, एकूण 45 शैक्षणिक संस्था आहेत पहा भारतामधल्या या यादीमध्ये. आणि पुन्हा दुसरा एक पॉईंट आहे तो म्हणजे आशियातून सर्वाधिक म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणारं विद्यापीठ कोणतं, तर ते आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर, जे की जगामध्ये 8व्या क्रमांकावरती आहे. तर आपल्याला ह्या स्लाईडमध्ये एवढे 3 पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. आणि पुढचा जो पॉईंट आहे म्हणजे जगामध्ये कोणतं विद्यापीठ पहिल्या क्रमांकावरती आहे तर ते आपल्याला पुढच्या प्रश्नात पाहायचं आहे. चला प्रश्न काय, क्यूएसच्या जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2024मध्ये जगातून सर्वोत्तम कामगिरी कोणत्या विद्यापीठाने केली असं आपल्याला विचारलेलं आहे. आता काय, क्विक रिलीज असाइनमेंट जे आहे तर याच्या जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये जगातल्या
सर्वोत्तम विद्यापीठामध्ये पहिलं विद्यापीठ कोणतं आहे असं आपल्याला विचारले, तर याचं उत्तर येते बघा MIT केम्ब्रिज. MIT विद्यापीठ जे आहे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ केम्ब्रिज जे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी केम्ब्रिज हे जे आहे ते हे पहिल्या क्रमांकावरती आहे. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कोणत्या विद्यापीठाचा असेल बरं, तर दुसरा आहे केम्ब्रिज विद्यापीठाचा दुसरा क्रमांक आहे. तर हे एक आहे, हे पहिल्या क्रमांकावर आहे, हे दुसरे आहे. त्याच्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि हार्वर्ड जे आहे ते चौथ्या क्रमांकावरती आलेलं आहे. मग उत्तर कोणतं येणार आहे, पर्याय क्रमांक पहिला येणार आहे. आणि याबरोबर थोडं आपण याच्याबद्दल माहिती घेऊया. तर क्वाक्रेलिस सिमोन्स नावाची जी संस्था आहे, ही संस्था दरवर्षी ही हा जो विद्यापीठांचा अहवाल आहे, ही जी क्रमवारी आहे ती प्रसिद्ध करत असते. त्याच्यानंतर यावर्षीची आवृत्ती जी आहे ती 20वी आवृत्ती आहे, हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि यावर्षीच्या क्रमवारीमध्ये एकूण किती संस्थांचा क्रम लावण्यात आलेला आहे, तर एकूण 1500 संस्थांचा त्यामध्ये क्रम आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवणार आहात. चला पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न विचारला आहे योजनेच्या बाबतीमध्ये, आणि योजना आपल्याला अपेक्षित आहेत येणाऱ्या परीक्षांमध्ये. तर PM प्रणाम योजना जी आहे तर हिला नुकतीच मंत्रिमंडळानं मान्यता दिलेली आहे बघा. आणि मग PM प्रणाम योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता कोणत्या दिवशी देण्यात आली किंवा कोणत्या तारखेला देण्यात आली असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर लक्षात ठेवायचं 28 जून 2023 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं काय केलं आहे, तर PM प्रणाम योजनेला मान्यता दिलेली आहे. आता याबरोबर आपल्याला ही PM प्रणाम योजना काय आहे तर हिच्याबद्दल थोडी माहिती पाहणं गरजेचं आहे. तर रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा उपयोग वाढवण्यासाठीची ही PM प्रणाम योजना आहे. आणि तिला आता केंद्रीय मंत्रिमंडळाने कधी मान्यता दिली, तर 28 जून 2023 रोजी मान्यता दिलेली आहे. त्याच्याबरोबर ही जी योजना आहे ती यावर्षीचा जो अर्थसंकल्प होता 2023-24चा अर्थसंकल्प भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन त्यांनी मांडला होता. आणि या अर्थसंकल्पात या योजनेचा काय होता तर उल्लेख करण्यात आला होता. तसंच आपल्याला PM प्रणाम हा जो शब्द आहे याचा फुल फॉर्म आपल्याला माहीत असला पाहिजे. तर लक्षात ठेवा, PM प्रोग्राम फॉर रिस्टोरेशन, जनरेशन, नरिशमेंट अँड अमेलिओरेशन ऑफ मदर अर्थ असा याचा फुल फॉर्म आहे. आणि हा फुल फॉर्म तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न. चला, प्रश्न काय विचारला आहे की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या संसदेच्या संयुक्त बैठकीला दुसऱ्यांदा संबोधित केलेलं आहे. तर आपल्या भारताचे पंतप्रधान नुकतेच 2 देशांच्या दौऱ्यावर जाऊन आलेत. आणि त्यांनी या दौऱ्याच्या दरम्यान अमेरिकेची जी संसद आहे तर अमेरिकेच्या संसदेला काय केलं आहे तर दुसऱ्यांदा संबोधित केलेलं आहे. अमेरिकेच्या संसदेचं जे संयुक्त बैठक झाली तर त्या बैठकीला भारताच्या पंतप्रधानांनी दुसऱ्यांदा संबोधित केलेलं आहे. मग या अगोदर पहिल्यांदा कधी संबोधित केलं होतं, तर सप्टेंबर 2016मध्ये भारतीय पंतप्रधानांनी पहिल्यांदा या संसदेला काय केलं होतं तर संबोधित केलं होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढे आहे ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल ही जी संस्था आहे तर या संस्थेच्या अध्यक्षपदावरती कोणाची नेमणूक करण्यात आली असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर संघटना कोणती आहे, संस्था कोणती आहे, तर ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री वुमन व्हर्टिकल. तर हिच्या अध्यक्षपदावरती ज्यांची नेमणूक झाली तर त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव काय आहे तर रुबी सिन्हा असं त्यांचं नाव आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे तर दुसरा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बरं, याच्यानंतर आता आपण या वीकमधल्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आपण या ठिकाणी पाहूया. हसमुख अधिया जे आहेत ते गिफ्ट सिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. त्याच्यानंतर आरती होल्ला मैनी जे आहे त्यांची व्हिएन्ना इथल्या संयुक्त राष्ट्र कार्यालय जे आहे व्हिएन्नामधलं तर त्या ठिकाणी बाह्य अंतराळ व्यवहार विभागाच्या व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढे आहे चीनचे शू हाओलियांग आहेत, यांची नियुक्ती UNDPच्या अवर सरचिटणीस पदावरती करण्यात आलेली आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्या तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरती. कितवं मराठी साहित्य संमेलन आहे 97. आणि कधी होणार आहे ते तर फेब्रुवारी 2024मध्ये. ठिकाण पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठिकाण अंमळनेर आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेरला होणारं ते दुसरं साहित्य संमेलन असणार आहे. आणि त्याच्या अध्यक्षपदावरती कोणाची निवड झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा, हे जे साहित्य संमेलन आहे त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र शोभने यांची निवड झालेली आहे. आणि मागचं जे 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्याचे अध्यक्ष होते माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर. हे पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण जळगावचं जे साहित्य संमेलन आहे फेब्रुवारी 2024मध्ये होणार, तर याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. याच्या अध्यक्षपदावरती तर आपण पाहिलेलं आहे की
ज्येष्ठ साहित्यिक आहेत डॉक्टर रवींद्र शोभने, त्यांची निवड झालेली आहे. पण पुढचा पॉईंट काय आहे की 1952ला देखील जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरला एक संमेलन झालं होतं, मराठी साहित्य संमेलन. आणि त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, कारण आता इथं दुसरं संमेलन होणार आहे. तर हे जे होते पहिले कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, हे 1952 साली जे जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर या ठिकाणी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष होते. आणि त्याची आवृत्ती देखील लक्षात ठेवा, आवृत्ती आहे 35वं मराठी साहित्य संमेलन ते होतं. आणि पहिलं मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे, तर ते पुण्याला झालेलं आहे. आणि त्याचे अध्यक्ष जे आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. चला, पुढचा प्रश्न आहे, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग आहे आणि या विभागाचं नंदी पोर्टल आहे. तर या पोर्टलचं अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 4 नावं दिलेली आहेत आणि याच्यामधलं योग्य उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, परषोत्तम रुपाला यांनी या पोर्टलचं जे आहे ते काय केलेलं आहे, तर त्याचा प्रारंभ केलेला आहे. मग हे जे नंदी पोर्टल आहे, तर याचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर फुल फॉर्म लक्षात ठेवा. नंदी म्हणजे काय, तर NOC अप्रूव्हल फॉर न्यू ड्रग अँड इनोक्युलेशन, हे या पोर्टलचा जो आहे तो फुल फॉर्म आहे. तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. पोर्टल कोणाचं आहे, तर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचं हे पोर्टल आहे. आणि यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र मान्यतेसाठी हे पोर्टल जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. हे विशेषतः विभाग जर पाहिलं तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचं हे पोर्टल आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तो विभाग. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न आहे, किरियाकोस मित्सोटाकिस यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. तर किरियाकोस मित्सोटाकिस जे आहेत यांनी जी शपथ घेतली ती आहे ग्रीसच्या पंतप्रधान पदाची घेतलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा उत्तर येणार आहे, तर दुसरा पर्याय याचं बरोबर उत्तर तुम्हाला येणार आहे. मग या ठिकाणी आपण थोडी माहिती घेऊया. त्यांचा पक्ष आहे बघा, न्यू डेमोक्रॅटिक पक्ष आहे आणि या पक्षाचे हे नेते आहेत. त्यांनी दुसऱ्यांदा आता ग्रीसच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा पुढचा मुद्दा काय आहे, एकच आहे इथं, त्यांनी दुसऱ्यांदा त्याची शपथ घेतली आणि त्यांचा पक्ष लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा म्हणजे हे दोनच, एक तर न्यू डेमोक्रॅटिक पक्ष, ग्रीसचे पंतप्रधान बनलेले दुसऱ्यांदा, ह्या दोन गोष्टी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. चला, पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणाचा मेरीलिबोन क्रिकेट समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. कोणत्या क्रिकेट समितीमध्ये, तर मेरीलिबोन क्रिकेट समितीमध्ये समावेश. मग कोणाचा समावेश झाला, तर याच्यामध्ये आपल्याला 3 नावं दिसत आहेत. एक म्हणजे झुलन गोस्वामी, भारताची माजी महिला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर इवॉन मॉर्गन आहे, इंग्लंडचा खेळाडू आहे तो क्रिकेटर. आणि हेदर नाईट आहे, ही इंग्लंडची महिला खेळाडू. तर हे सगळ्यांचा समावेश जो आहे तो मेरीलिबोन क्रिकेट क्लबमध्ये झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवायचं पर्याय क्रमांक कितवा उत्तर आहे, तर चौथा पर्याय या प्रश्नाचं काय येणार आहे, तर बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न काय विचारला, मग यंदा भारतामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये होणारा जो काही क्रिकेट विश्वचषक आहे, तर या ICCच्या ODI वर्ल्ड कपचं अनावरण जे आहे, म्हणजे त्याची जी ट्रॉफी आहे तिचं अनावरण अंतराळातील कोणत्या थरामध्ये करण्यात आलं. आता यावर्षीचा क्रिकेट विश्वचषक जो भारतात होणार आहे त्याची जी ट्रॉफी आहे तिचं अनावरण अंतराळात झाले. आणि पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट विश्वचषकाच्या ट्रॉफीचं अनावरण जे आहे ते अंतराळात करण्यात आलं. मग अंतराळात करण्यात आलं तर मग कोणत्या थरामध्ये करण्यात आलं, अंतराळाच्या कोणत्या थरात, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, स्थितांबरामध्ये ते अनावरण झालेलं आहे. पर्याय क्रमांक कोणता येणार आहे, तर दुसरा याचं बरोबर उत्तर येणार आहे. चल, पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न आहे, 28 जून 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये किती वंदे भारत गाड्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. आता तुम्ही जर न्यूजपेपर वाचत असाल तर न्यूजपेपरला बातमी होती की एका वेळी 5 वंदे भारत गाड्या ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग या ठिकाणी आपल्याला आता हे माहीत असलं पाहिजे की आता भारतामध्ये एकूण वंदे भारत गाड्यांची संख्या किती झाली की ज्या सध्या ट्रॅकवर धावत आहेत. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, भारतामध्ये सध्या 23 वंदे भारत गाड्या ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे तिसरा. आणि ज्या 5 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर त्या पण आपण पाहूया. भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील राणी कमलापती स्थानक जे आहे या ठिकाणावरून या गाड्यांना काय केलं आहे, तर हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेलं आहे. तर याच्यामध्ये एकूण 5 गाड्या ज्या आहेत त्या एका वेळी त्यांचं काय करण्यात आलेलं आहे, तर अनावरण त्यांचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. तर त्याच्यामध्ये राणी कमलापती स्टेशनवरून 2 गाड्या सुरू झाल्या. त्याच्यामध्ये एक जबलपूरला जाणारी आहे आणि एक इंदूरला जाणारी आहे बघा. त्याच्यानंतर तिसरी गाडी जी आहे ती आहे गोवा, जी की गोव्यामधून मडगाववरून निघणार
आणि मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे तर या ठिकाणी ती गाडी येणार आहे. त्याच्यानंतर चौथी गाडी आहे रांची ते पाटणा आणि पाचवी गाडी आहे धारवाडपासून बेंगळुरूपर्यंत. तर ह्या ज्या गाड्या आहेत ह्या 5 गाड्या आता सुरू झालेल्या आहेत आणि यामुळे एकूण संख्या जी झाली वंदे भारत गाड्यांची ती झालेली आहे 23. तर त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काय प्रश्न विचारलेला आहे पुढचा, तर भारतातली जी पहिली वंदे भारत गाडी आहे तर ही पहिली वंदे भारत गाडी कधी सुरू करण्यात आली होती. तर ही तारीख पण आपल्यासाठी महत्त्वाची आहे, तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. उगाचच काही गोष्टी सोडून देऊ नका. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित माहीत असल्या तरच तुम्हाला परीक्षेमध्ये मार्कांची शाश्वती देता येते. तर लक्षात ठेवा, उत्तर जे आहे ते आहे 15 फेब्रुवारी 2019ला पहिली वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली. आणि ह्या ज्या तारखा आहेत यांचं देखील सिक्वेन्स सांगतो मी तुम्हाला काय आहे. तर याच्यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस जे आहे तिचे थोडे वैशिष्ट्य आपण पाहूया. भारतीय रेल्वेची एक अर्ध द्रुत गती म्हणजे सेमी हाय स्पीड रेल्वे आहे ती. त्याच्यामध्ये तिचे डब्बे 18 आहेत आणि विजेवर धावणारी गाडी आहे ती. पुढचा पॉईंट काय आहे, हिचे डब्बे 18 असल्यामुळे हिला ट्रेन 18 म्हटलं जात होतं पहिल्यांदा. मग तिचं नाव बदलण्यात आलं आणि नाव कधी बदलण्यात आलं तर 27 जानेवारी 2019ला हिचं नाव बदलून वंदे भारत एक्सप्रेस करण्यात आलं. आणि या नावानं जी गाडी सुरू झाली वंदे भारत एक्सप्रेस, तर ती पहिली गाडी जी धावली ती 15 फेब्रुवारी 2019ला नवी दिल्लीपासून वाराणसी दरम्यान पहिली वंदे भारत गाडी धावलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता एकूण किती वंदे भारत गाड्या सुरू झाल्या तर 23 झाल्या. आता हा आकडा देखील तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय औषध निर्माण आघाडीच्या 8व्या जागतिक औषध निर्माण गुणवत्ता परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर भारतीय औषध निर्माण आघाडीची जी काही 8वी जागतिक भारतीय औषध निर्माण आघाडीची जी काही 8वी औषध निर्माण परिषद आहे हिचं आयोजन झालेलं आहे मुंबईला. म्हणजेच पर्याय कितवा येणार आहे तर दुसरा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. अंमळनेरच्या बाबतीत आपण काय पाहिलं तर 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे याचं आयोजन कुठं होणार आहे तर अंमळनेरला होणार आहे. त्याचे अध्यक्ष रवींद्र शोभणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, मानसन्मान हा जो चित्रपट आहे तर याचे प्रसिद्ध दिग्दर्शक कोण होते ज्यांचं निधन झाले. आपण इथं रिकामी जागा दिलेली आहे. तर मग आता तुम्हाला हे जे पर्याय आहेत आपल्या मागच्या वीकली करंट अफेअरमध्ये झालेले आहेत. तर ज्यांनी ते पाहिलं असेल त्यांना ते लक्षात आलं असेल की याच्यामध्ये एक पर्याय जो आहे तो म्हणजे 2 पर्याय आहेत, याच्यावरती अजून एकावरती प्रश्न आहे. तर याच्यातलं उत्तर जे आहे ते आहे प्रवीण काराळे. पर्याय क्रमांक पहिला याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय आहे, कोणत्या समुद्रामध्ये अपघातग्रस्त ऐतिहासिक टायटॅनिक जहाज जे आहे तर हे पाहण्यासाठी गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अपघात झाला. आता ही न्यूज जी आहे ती बरीचशी चर्चेत राहिलेली आहे. पहा, टायटॅनिक पाणबुडी जी आहे ती टायटन पाणबुडी बुडालेली आहे, टायटॅनिक जहाज पाहायला गेलेली. तर ही जी पाणबुडी बुडाली तो समुद्र आहे उत्तर अटलांटिक समुद्र. उत्तर अटलांटिक समुद्रामध्ये टायटॅनिक जहाज जे आहे ते 1912 साली बुडालं होतं आणि त्या जहाजाला पाहण्यासाठी 600 पर्यटकांची 5 लोकांची एक पाणबुडी गेली होती खाली. आणि ती पाणबुडी खाली गेल्याच्या नंतर समुद्राच्या पाण्याच्या दाबानं ती फुटलेली आहे आणि त्यामुळे त्या लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्याशी संबंधित पुढचा एक प्रश्न आहे. प्रश्न काय आहे तर टायटॅनिक जहाजाची जी दुर्घटना झाली होती तर ती कोणत्या वर्षी झाली होती असं आपल्याला विचारले, कारण हे लोक टायटॅनिक जहाज पाहायलाच गेले होते. तर लक्षात ठेवा 1912 साली ती झाली होती. पहा, आणि याची तारीख जी आहे, तारीख किती आहे तर याची 15 एप्रिल 1912ला टायटॅनिक जहाज जे आहे ते उत्तर अटलांटिक समुद्रामध्ये बुडालं होतं. ते इंग्लंडवरून अमेरिकेला जात होतं आणि ते मध्ये एका हिमनगाला आदळल्याच्या नंतर ते जहाज पाण्यामध्ये बुडालं आणि त्याच्यामध्ये एक 2,000 प्रवासी होते, त्यातले 1500 जवळपास लोक काय झाले होते तर मृत्यू पावले होते. आणि त्या काळातली ती सगळ्यात मोठी दुर्घटना झाली होती आणि ते जहाज देखील सर्वात मोठं जहाज त्या काळात होतं. तर त्यामुळे ते चर्चेत राहिलं होतं आणि त्यालाच पाहण्यासाठी हे लोक गेले होते आणि आता त्यांचं देखील त्या ठिकाणी काय झाले तर मृत्यू झालेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे. तर आपल्याला प्रश्न पाहायच्या अगोदर थोडी पाणबुडी जी आहे तर हिची माहिती घ्यायची आहे. हे पहा, ही पाणबुडी जी आहे ती आहे ओशन गेट कंपनीची. हिचं नाव आहे टायटन. पाणबुडीचं नाव काय आहे टायटन आणि कंपनी कोणती आहे ओशन गेट. आणि या ओशन गेट कंपनीचे मालक ते होते स्टॉकटन रश, हे देखील या पाणबुडीमध्ये होते आणि यांच्यासोबत इतर 4 व्यक्ती होते. तर ते 4 व्यक्ती कोण कोण होते तर पाकिस्तानी वंशाचे एक अब्जाधीश उद्योजक होते, त्यांचं नाव होतं शहाजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता सुलेमान दाऊद, हे 2. त्याच्यानंतर अजून एक व्यावसायिक होते हॅमिश हार्डिंग,
त्याच्यानंतर एक फ्रेंच व्यक्ती होते पॉल ऑनरी नार्जेलेट. तर हे जे लोक होते हे सगळे लोक त्या पाणबुडीमध्ये होते हिच्यामध्ये. आणि ही खाली गेल्याच्या नंतर समुद्रामध्ये ती काय झाली आहे तर त्याच्यावरती दाब आल्यामुळे ती पाणबुडी फुटली. तर अशा प्रकारचा एक प्राथमिक अंदाज आहे, म्हणजे अजून ते फिक्स झालेलं नाही की याच्यामुळेच फुटली म्हणून, पण एक शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की दाबामुळे ती फुटली असावी. तर ही पाणबुडी बुडालेली आहे आणि जी ही दुर्घटना झालेली आहे. तर ही जे जहाज पाहायला गेली होती बुडालेलं ते होतं टायटॅनिक जहाज, आणि ते जहाज बुडालेलं 1912 साली. मग आता ते जहाज जे बुडालं होतं तर त्याचा प्रवास कसा होता, तर या ठिकाणी इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनहून ते जहाज निघालं होतं आणि ते जाणार होतं इकडे कुठे तर न्यूयॉर्कला, अमेरिकेमध्ये. आणि ते मध्येच कुठेतरी या नॉर्थ अटलांटिक समुद्रामध्ये काय झालं तर ते एका हिमनगाला धडकून ते जहाज जे आहे ते बुडालेलं आहे. आणि हा आहे नॉर्थ अटलांटिक ओशन, म्हणजेच उत्तर अटलांटिक सागर. आणि या सागरामध्ये ते जहाज बुडालेलं आहे आणि त्यालाच पाहण्यासाठी हे लोक गेले होते. तर एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ही आहे अमेरिका, याच्यामध्ये हा आहे अमेरिका, वरचं कॅनडा आहे आणि इकडे इंग्लंड. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आणि यानंतर आता आपण काय करणार आहोत, पुढचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न आहे, भारताचे माजी हॉकीपटू रिकामी जागा यांचं निधन झालं. ते 1997 साली ज्युनियर हॉकी विश्वकप स्पर्धेमध्ये रजत पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. आता ते कोणत्या संघाचे सदस्य होते तर 1997च्या भारतीय संघाचे सदस्य होते आणि ज्युनियर हॉकी विश्वकप स्पर्धेमध्ये त्यांनी रजत पदक त्यावेळी जिंकलं होतं. तर ते आहेत राजीव मिश्रा. आपण प्रवीण काराळेंच्या बाबतीतही पाहिलं, आता राजीव मिश्रांच्या बाबतीतला हा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा. चला, आता आपल्याला पाहायचं आहे साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार. हे पुरस्कार आपल्याला आता इथून पुढे व्यवस्थित पाहायचेत. छंददेई आनंद हा जो हे जे साहित्य आहे याच्यासाठी मराठी बालसाहित्य पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला असं आपल्याला विचारलेलं आहे. तर हे जे छंददेई आनंद साहित्य आहे यासाठी मराठी बालसाहित्य पुरस्कार जो जाहीर झाला आहे तर याच्यामध्ये खाली 4 पर्याय दिलेले आहेत. हे व्यवस्थित वाचून घ्या, कारण याच्यातून आपल्याला आता हे सगळे पर्याय जे आहेत यांच्याशी बाबतीत जे काही रिलेटेड मुद्दे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. तर हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकनाथ आव्हाड यांना छंददेई आनंदसाठी बालसाहित्य पुरस्कार 2023 जो आहे तो जाहीर झाला. आणि पुढचा प्रश्न आहे, जन्न या साहित्य कृतीसाठी कोकणी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला. तर ज्यांना ज्यांना येत असेल त्यांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. आणि हा जो पुरस्कार जाहीर झाला आहे तर त्यांचं नाव आहे तुकाराम शेठ. तुकाराम शेठ जे आहेत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जन्न या साहित्य कृतीसाठी कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार आहे. आता या ठिकाणी 2 पर्याय आपले काय झाले आहेत झालेले आहेत पाहून. याच्यामध्ये एकनाथ आव्हाड मराठी साहित्य जे आहे त्याच्यासाठी त्यांना, आणि तुकाराम शेठ यांना कोकणीसाठी. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सूर्यनाथ सिंग यांना कोणत्या साहित्य कृतीसाठी हिंदी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला. आता सूर्यनाथ सिंग यांना हिंदी बाल साहित्य पुरस्कार जो जाहीर झाला आहे तर या ठिकाणी छंददेई आनंद आहे मराठीसाठीचा, जन्न आहे कोकणीसाठी, याला इथे ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज आहे इंग्रजीसाठी, आणि राहायला कौतुक आप. तर पर्याय येतो पर्याय क्रमांक 3 कौतुक आपसाठी पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. चला, तुम्हाला मी हे काही विसरू देणार नाही, सगळं व्यवस्थित कंप्लीट करून घेणार आहे तुमच्याकडून, कारण याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप असतात, म्हणजे बऱ्याच वेळा रिपीट होतात. तर हे व्यवस्थितच लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. आता प्रश्न काय, ग्रँड पॅरेंट्स बॅग ऑफ स्टोरीज या साहित्य कृतीसाठी इंग्रजी भाषेचा बालसाहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला रे. तर लक्षात ठेवा, इथे आपण एकनाथ आव्हाडांच्या बाबतीत पाहिलं छंददेई आनंद मराठी बालसाहित्य पुरस्कार, तुकाराम शेठ यांच्या बाबतीत पाहिलं जन्न, त्याच्यानंतर सूर्यनाथ सिंग यांच्या बाबतीतही आपण हिंदीचं आताच पाहिलेलं आहे. मग राहिले कोण, तर सुधामूर्ती राहिल्या, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. आणि तुम्हाला वाटत असेल सर प्रश्न खूप इझी घेता, इझी नाही घेत ते. तुम्ही आत्ता व्हिडिओ जर पाहिला ना तर तुम्हाला ते पाठ झालं पाहिजे, त्या पद्धतीनं रचना केलेली आहे. उगाचच इकडचे तिकडचे पर्याय घेऊन टाईमपास करण्यात काही अर्थ नाही. अभ्यास करायचा असेल तर लिंक लावूनच करावा लागतो आणि त्याच पद्धतीने आपण शिकवतो. त्यामुळेच आपले जे विद्यार्थी आहेत ते बऱ्याचशा परीक्षांमध्ये त्यांचे रिझल्ट चांगले आलेले आहेत आणि बरेच लोक आपली नोकरीला पण लागलेत. कारण काय, आपण त्यांना करंट अफेअर विसरू देत नाही. हा आपला करंट अफेअर शिकवण्याचा एक प्रकार आहे आणि आपण ते डेली लेक्चरमध्ये रेग्युलर घ्यायचो, पण आता आपण डेली बंद केल्यामुळे थोडंसं ते, तर जिथे गरजेचं आहे त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने तुमचा सराव करून घेतो. तर त्यामुळे तसं आपण देतो. ते व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा, उगाच स्किप करत जाऊ नका. आहे माहीत आहे असं समजू नका, कारण हे आत्ता शांततेत ऐकलं ना ते तुमच्या लक्षात राहतं कायमचं. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण पहा, उगाच स्किप करून पुढे जाऊ नका. तर आता पुढचा प्रश्न आहे, 2023च्या मराठी बालसाहित्य पुरस्कार निवड समितीचे सदस्य. आता इथे आपल्याला लॉजिक नाही तर हे लोक पाठ करावं लागणार आहे सगळे. तर इथे पहा, डॉक्टर कैलास अंबुरे बरोबर आहे, उमा कुलकर्णी बरोबर आहे, आणि शफात खान जे आहेत. तर हे तिघजणं जे आहेत हे कशाचे सदस्य आहेत रे,
तर मराठी बालसाहित्य पुरस्कार निवड समिती जी आहे तिचे सदस्य राहिलेले आहेत या वर्षीच्या, म्हणून पर्याय क्रमांक कोणता येणार आहे? वरील सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. आता आपल्याला मोठा प्रश्न पाहायचा आहे. तर प्रश्न काय आहे? साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्काराबद्दल तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. मग या ठिकाणी आपल्याला 4 विधानं दिलेत, त्याच्यानंतर खाली 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ए बरोबर, बी बरोबर अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. हे पर्याय कुठे पाहायला मिळतात आपल्याला? तर कंबाईनच्या परीक्षेमध्ये हे पर्याय तुम्हाला पाहायला मिळतात. तर त्या पद्धतीने आता आपल्याला हे सोडवायचं, कारण आपण याच्या अगोदर याची बरीचशी माहिती पाहिली. आता याच्यातली काही राहिलेली माहिती सगळी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी काय दिले? बालसाहित्य पुरस्काराची रक्कम जी आहे ती 50,000 आहे, बरोबर आहे. दुसरे, यावर्षी काश्मीरी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार जो आहे तो दिला जाणार नाही, हे पण बरोबर आहे. तिसरं आहे, या पुरस्काराची सुरुवात 2011 साली झाली, याला आपण थोडंसं पाठीमागे ठेवू, पाहूया याच्यामध्ये काय आहे. तर चौथा आहे, छंददेई आनंदसाठी मराठी बालसाहित्य पुरस्कार 2023 एकनाथ आव्हाड यांना जाहीर झाला. आता हे आपण पाहिलेलं आहे, एकनाथ आव्हाडांना जाहीर झाला. आपण मागे 2-3 प्रश्नामध्ये रिवाईज पण केलं याला. मग राहिलं काय? हे जे आहे 2011, तर या ठिकाणी उत्तर जे आहे ते हे चुकीचं आहे. बाहेर सी विधान जे आहे ते चुकीचं आहे. मग इथं पर्यायामध्ये कोणतं दिसतंय आपल्याला पर्याय त्याच्यामध्ये बरोबर? तर ए, बी आणि डी बरोबर, म्हणजेच सी चुकीचं आहे. तर आपल्याला योग्य विधान योग्य पर्याय निवडायचा आहे, त्याच्यामध्ये हे आहे पर्याय क्रमांक दुसरा याचं योग्य उत्तर आहे. मग हा जो पुरस्कार आहे साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार, मग याची सुरुवात कधी झाली रे? तर सुरुवात लक्षात ठेवा 2010 साली झालेली आहे. आणि 2011ची जी सुरुवात आहे तर ती आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहणारच आहोत. फक्त 2000 लक्षात ठेवा, 2011ला एक पुरस्कार आहे साहित्य अकादमीचा. साहित्य अकादमीकडून एकूण 5 पुरस्कार दिले जातात, हे पण लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर प्रश्न काय आहे? साहित्य अकादमी युवा पुरस्कार कधीपासून दिला जातो? आता प्रश्न आपल्याला डायरेक्ट विचारलेला आहे की युवा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार कधी दिला जातो? तर या ठिकाणी पर्याय दिलेत 1995, 2005, त्याच्यानंतर 2010, 2011. आता मला सांगा, आपण मागच्या स्लाइडमध्ये एक पुरस्कार पाहिला जो 2010ला सुरू झाला. कोणता पुरस्कार आहे? तर साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2010ला सुरू झाला आणि साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार झाला आहे 2011ला सुरू. पर्याय कसे चेंज केले होते आपण तिथे, वर्ष कसे चेंज केले हे लक्षात घ्या. अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये चेंज केलं जातं. वर्ष जे आहेत ते तुमच्या पाठांतरातले जरी असले तरी ते इकडचे तिकडे झाले तर गोंधळ होतो आणि तिथेच आपलं काय होतं तर मार्क्स जात होतं. तशा पद्धतीने तयारी करत चालायची आपल्याला. आणि 2011 साली साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार सुरू झाला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आता आपल्याला युवा पुरस्काराचे विजेते पाहायचे आहेत. आता म्हणजे जाहीर झालेले आहेत. तर पहा, स्वतः विरुद्ध उभं करताना साहित्य, ही जी साहित्य कृती आहे तर तिच्यासाठी युवा साहित्य पुरस्कार 2023 जो आहे तो कोणाला जाहीर झाला? आता ही जी स्वतः विरुद्ध उभं करताना साहित्य कृती आहे ही आहे मराठीमधली, आणि मराठीसाठीचा पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे विशाखा विश्वनाथ यांना. पर्याय क्रमांक कितवा आहे त्याचा? तर पहिला पर्याय त्याचं काय आहे तर उत्तर आहे. मग या ठिकाणी आता हे नावं तुम्ही एकदा व्यवस्थित पाहणार आहात, कारण याच्यावरती आपल्याला पुढे रिवाईज करायचं आहे. हे सगळे नावं वाचून घ्यायचे. तन्वी बांबोळकर, अतुल कुमार राय आणि अनिरुद्ध कनिशेट्टी, हे चारही नावं तुम्हाला रिपीट वाचायचं. याचं कारण काय आहे हे सांगतो मी तुम्हाला पुढे. हे तुम्हाला मी विसरू देणार नाही, हे सगळं पाठच करून घेणार मी तुमच्याकडून. तर या ठिकाणी आता आपल्याला विचारले शॉर्ट्स या साहित्य कृतीसाठी तन्वी कामत बांबोळकर जे आहेत, आत्ताच आपण पाहिलं की नाही तन्वी कामत, तर तन्वी कामत बांबोळकर जे आहेत त्यांना कोणत्या भाषेचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला आहे? आणि आता हा प्रश्न असाच का घेतला याचं कारण सांगतो. ह्याचं उत्तर बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल इंग्रजी आहे, पण हे चुकीचं आहे. याचं उत्तर आहे कोकणी भाषेसाठीचा पुरस्कार आहे शॉर्ट्सच्या साहित्य कृतीला, म्हणून असा प्रश्न आहे. आणि ते लक्षातच ठेवायचं, तुम्हाला पाठच करायचं आहे. ते कोणता पुरस्कार आहे तर कोकणी भाषेसाठीचा. पर्याय क्रमांक कितवा आहे? दुसरा. चला, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चांदपूर की चंदा या पुरस्कारासाठी हिंदी भाषेचा, कोणत्या भाषेचा? हिंदी भाषेचा युवा साहित्य पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला? आता हिंदी भाषेसाठी आपण पाहिलं विशाखा विश्वनाथ यांचंही पाहिलं आपण, त्याच्यानंतर तन्वी बांबोळकरांच्या बाबतीतही पाहिलं, आणि एकदा आपण पुन्हा एकदा त्याला हे करून घेऊया. विशाखा विश्वनाथ जे आहेत तर यांची कोणती आहे? स्वतःविरुद्ध उभं करताना मराठी साहित्य कृती आहे, त्याला युवा साहित्य पुरस्कार मिळाला स्वतःविरुद्ध उभं करतानासाठी, आहे की नाही. त्याच्यानंतर तन्वी बांबोळकरांना शॉर्ट्ससाठी कोकणी भाषेचा पुरस्कार आहे की नाही. त्याच्यानंतर पुढं काय आहे? अतुल कुमार राय राहिले, तर अतुल कुमार राय यांना हा हिंदी भाषेसाठीचा पुरस्कार आहे चांदपूर की चंदा या पुस्तकासाठी.
कोणता पुरस्कार आहे? तर युवा साहित्य पुरस्कार. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे 3 पर्याय आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, मराठी, कोकणी आणि हिंदी. आता राहिला एक पर्याय, तर त्याचंही आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. चला, आता थोडा मोठा प्रश्न आहे आणि असा प्रश्न पण पाहणं गरजेचं असतं. थोडं अगोदर इझीमध्ये जायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर पुढचं जे काही आपल्याला त्याची डिटेल्स आहे तर ती व्यवस्थित पाहून त्या पद्धतीचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न काय, साहित्य अकादमीचा युवा पुरस्काराबद्दल तुम्हाला योग्य विधान या ठिकाणी निवडायचं आहे. मग यामध्ये काही विधानं तुम्हाला दिलेली आहेत. तर याच्यामध्ये पहिलं विधान आहे, या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 2011 साली झालेली आहे. आपण मागे पाहिलेलं आहे की साहित्य अकादमी युवा पुरस्काराची सुरुवात 2011ला झाली आणि साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्काराची सुरुवात जी आहे ती 2010 साली झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे विधान आहे त्याच्यात काय दिलं की पुरस्काराची रक्कम दिलेली आहे. किती दिलेली आहे? 50,000 रुपये. तर हे पण विधान आपल्याला माहिती आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे की लॉर्ड्स ऑफ द डेक्कन सदर्न इंडिया फ्रॉम द चालुक्याज टू द चोलाज, हे जे पुस्तक आहे तर याला कोकणी भाषेचा पुरस्कार जाहीर झाला. इथे थोडंसं काहीतरी गडबड आहे, लक्षात ठेवायची. असं आपल्याला परीक्षेमध्ये वाचताना होतं, आपण घाईघाईमध्ये जातो आणि एक शब्द जो असतो तो चुकीचा असतो, आपल्या नजरेतून सुटला की आपला सगळा तिथं कार्यक्रम झाला. तर अशा पद्धतीनं फसवलं जातं आणि ते आपल्याला इकडेच व्हिडिओमध्ये सगळं व्यवस्थित करून घ्यायचे. त्याच्यानंतर चौथं विधान आहे, हे पुस्तक अनिरुद्ध कनिशेट्टी यांचं आहे. हे अनिरुद्ध झाले पण इथं कनिशेट्टी लक्षात ठेवा, कनिशेट्टी यांचं आहे. तर मग याच्यामध्ये उत्तर काय यायला पाहिजे, कोकणी भाषेचा पुरस्कार आहे का त्या पुस्तकाला? तर नाही. तो पुरस्कार जो आहे तो इंग्रजी भाषेसाठी दिलेला आहे, कारण ते अनिरुद्ध कनिशेट्टी यांचं पुस्तक आहे आणि त्याला इंग्रजीसाठीचा पुरस्कार आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच उत्तर काय येणार आहे, तर पर्याय क्रमांक चौथा, ए, बी आणि डी आपल्याला या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. तर ते लक्षात ठेवा. चला, आता प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, साहित्य अकादमीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता साहित्य अकादमीची स्थापना तुम्हाला माहीत असली पाहिजे. साहित्य अकादमी कधी स्थापन झालेली आहे? 1954ला स्थापन झाली, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक किती येणार, तर पहिलं त्याचं उत्तर आहे. आणि तारीख किती आहे बरं? तारीख आहे 12 मार्च 1954ची. कितीची आहे? 12 मार्च 1954ला भारत सरकारनं साहित्य अकादमीची स्थापना केली. तिचं मुख्यालय आहे दिल्लीला आणि सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक. कोण आहेत? माधव कौशिक. आणि पहिल्यांदा कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत ते पहिल्यांदा साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. हे पण माहीत असलं पाहिजे. आणि साहित्य अकादमी किती भाषामध्ये पुरस्कार देते रे, तर एकूण 24 भाषामध्ये देते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 22 भाषा ह्या राज्यघटनेतल्या 8व्या अनुसूचीमध्ये येतात आणि 2 भाषा ज्या आहेत त्या आहेत इंग्रजी आणि राजस्थानी. अशा मिळून त्या 24 भाषांसाठी साहित्य अकादमीकडून विविध पुरस्कार दिले जातात. विविध म्हणजे एकूण 5 पुरस्कार दिले जातात. तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, आता विचारलेलं आहे साहित्य अकादमीचे पुरस्कार आणि त्याचे स्थापना वर्ष, त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर व्यवस्थित उत्तर पाहायचं आहे. म्हणजे चुकीचा पर्याय जो आहे याच्यामध्ये तो ओळखायचा आहे. तर पहा, साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार जो आहे तो पहिल्यांदा 1955ला दिला गेला, हे बरोबर आहे. स्थापना 1954ची आहे पण पुरस्कार पहिला 1955मध्ये दिला. दुसरा आहे अनुवादासाठीचा पुरस्कार 1989 साली देण्यात आला, म्हणजे सुरुवात झाली, हे पण बरोबर आहे. तिसरे भाषा सन्मान 2010, तर इथे थोडंसं थांबा. त्याच्यानंतर चौथं युवा पुरस्कार 2011, तर हे चुकीचं आहे. भाषा सन्मान 2010ला बाल साहित्य पुरस्कार सुरू झाला, आपण पाहिलं की नाही, बाल साहित्य पुरस्कार हे चुकीचं आहे. आणि 2011ला युवा पुरस्कार. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि भाषा सन्मान जो आहे तो कधी सुरू झाला, मग भाषा सन्मानाचं वर्ष पण पाठ करून टाका, ते आहे 1996. कधी सुरू झाला? 1996ला. म्हणजे पहा, 1955ला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. दुसरा आहे अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 1989 साली देण्यात आला. तिसरा आहे भाषा सन्मान 1996ला सुरू झाला. बालसाहित्य पुरस्कार 2010 साली आणि युवा पुरस्कार 2011 साली. आता पहा, बालक अगोदर असतो. पहा, बालक कधी असतो, बालक ही अवस्था कधी असते, आधी. बालकाच्या नंतरच्या पुढची अवस्था कोणती आहे, युवक. तर अशी कन्सेप्ट लक्षात ठेवा. युवक जो असतो तो शेवटला असतो. म्हणजे 2010-11मध्ये कन्फ्यूज झालात तर बालक आधी असतो आणि युवक ही जी अवस्था असते ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी येते, बालपणाच्या नंतर येते युवा अवस्था. तशा पद्धतीने हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं 10 आणि 11मध्ये कन्फ्यूज व्हायचं काम नाही. चला, आता पुढचा प्रश्न घेऊया.
प्रश्न आहे, दिव्यांगांसाठी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक स्पर्धा जी आहे ती आता झालेली आहे आणि हिच्यामध्ये ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित केली असं आपल्याला सरळ सरळ विचारलेलं आहे. तर सरळ सरळच लक्षात ठेवायचं आपण, दुबईला आयोजित झाली ती स्पर्धा. पर्याय क्रमांक पहिला त्याचं उत्तर आहे. दुबई नाही, सॉरी, बर्लिनला झालेली आहे. दुबईला आपण महिला कबड्डी स्पर्धा पाहिलेली आहे. ते थोडं बोलण्याच्या वगत निघून गेलं. लक्षात ठेवा, बर्लिनला झालेली आहे आणि दुबईला काय झाली तर महिला कबड्डी लीग झालेली आहे. आपण पहिल्याच प्रश्नात पाहिले की नाही, महिला कबड्डी लीग दुबईला झाली आणि बर्लिनला जे झालेली आहे ती झालेली आहे दिव्यांगांसाठी विशेष ऑलिम्पिक्स जागतिक स्पर्धा. आता ही जी जागतिक स्पर्धा झाली तर हिच्यामध्ये विजेता कोण राहिला बरं? आपलं विजेता नाही, हिच्यामध्ये एकूण पदकं भारताने किती जिंकली हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 202 पदकं जिंकलेली आहेत. किती पदकं जिंकलेली आहेत? 202. मग आता या पदकांमध्ये पदकांची विभागणी कशी आहे, म्हणजे कोणते पदकं किती मिळाले हे पण माहीत असलं पाहिजे. तर गोल्ड आहेत 76, त्याच्यानंतर रजत जे आहेत ते आहेत 75 आणि ब्रॉन्झ जे आहेत ते 51 आहेत. अशा प्रकारे भारताने एकूण 202 पदकं दिव्यांगांच्या विशेष ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जिंकलेली आहेत. ही स्पर्धा जर्मनीमधील बर्लिन या ठिकाणी झालेली आहे. चला पुढचं आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी संपूर्ण भारतात जनजागृती आणि खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत इन पॅरिस ही जी मोहीम आहे ती कोणी सुरू केली? भारत इन पॅरिस मोहीम कोणी सुरू केली? आता पर्यायामध्ये तुम्हाला लगेच लक्षात आला असेल, एक पर्याय तुम्हाला एकदम रिलेटिव्ह वाटतो आणि तो आहे जवळचा पर्याय म्हणजे भारत ऑलिम्पिक संघटना. भारत ऑलिम्पिक संघटनेनं ही काय केली तर मोहीम सुरू केलेली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, फायनान्स मिनिस्टर्स ऑफ इंडिया फ्रॉम इंडिपेंडन्स टू एमर्जन्सी 1947 टू 1977 हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत. मग कोण आहेत या पुस्तकाचे लेखक? काय नाव आहे पुस्तकाचं? फायनान्स मिनिस्टर्स ऑफ इंडिया फ्रॉम इंडिपेंडन्स टू द एमर्जन्सी 1947 टू 1977. कोण आहे त्याचे लेखक? तर आपण विशाखा विश्वनाथ यांच्याबाबत पाहिले, स्वतःला स्वतःविरुद्ध सिद्ध करताना. तन्वी बांबोळकरांच्या बाबतीतही आपण पाहिलेलं आहे आणि इकडे काय आहे, अतुल कुमार राय यांच्या बाबतीतही आपण पाहिलेलं आहे. हे सगळे पुरस्कार युवा पुरस्कार विजेते आहेत, हे युवा साहित्य पुरस्काराचे तिघही. आणि आता तुम्हाला त्याचे ते पुस्तकं आठवायचे आहेत कारण आपण ते 3दा सांगितलेत. आणि उत्तर जे आहे ए के भट्टाचार्य याचं उत्तर आहे. कोणतं उत्तर आहे? ए के भट्टाचार्य. व्यवस्थित लक्षात ठेवायचं, विसरायचंच नाही. आपले पोरं कधी मागं नाही राहिले पाहिजे परीक्षेमध्ये, कारण आता यावेळी आपल्याला खूप मोठा चान्स आहे. सगळ्यात जास्त जागा सध्या आलेल्या आहेत आणि तुम्हाला ते पास जर व्हायचं असेल तर पाठच करणं गरजेचं आहे. करंट अफेअर कुठेही तुम्ही चुकता कामा नये. तर आता हा महोत्सव आहे पहा, महोत्सव आता TCSचा आवडीचा भाग आहे. महोत्सव बऱ्याच वेळा विचारले जात आहेत. तर याच्यावरती आपल्याला विचारलं, खारची पूजा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? ज्यांच्याकडे माहिती नसेल तर त्यांनी आता हे नोट करून घ्या. खारची पूजा महोत्सव जो आहे तो त्रिपुरामध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. हे महोत्सव लक्षातच ठेवायचे कारण हा डाटा जो आहे बऱ्याचशा पुस्तकामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे करंट अफेअरमध्ये जर चर्चेला आला कुठे तर ते लगेच लिहून घेत चला, कारण हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी असे महोत्सव चर्चेला आले तर ते सगळं आपण दिलेलं आहे. तर ते पण तुम्ही पुस्तक पण मागू शकता, तुम्हाला नंबर वगैरे आपण सुरुवातीलाच दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, G20चा अंडर-20 प्रतिबद्धता गट 7 आणि 8 जुलै 2023ला कोणत्या ठिकाणी महापौर शिखर परिषद, कोणती शिखर परिषद? महापौर शिखर परिषद आयोजित करणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर महापौर शिखर परिषदेचं आयोजन जे होणार आहे ते अहमदाबादला होणार आहे. अहमदाबाद कोणत्या राज्यामध्ये आहे रे? तर ते आहे गुजरातमध्ये. तर हे पण लक्षात ठेवा, अहमदाबादला पहिली महापौर शिखर परिषद आयोजित करणारे G20चा अंडर-20 प्रतिबद्धता गट. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. काय विचारलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत यांनी नुकताच अमेरिका आणि रिकामी जागा या देशांचा दौरा केला. कोणता देश आहे अमेरिकेच्या नंतर पुन्हा? तर इजिप्तचा दौरा केलेला आहे. अमेरिकेच्या दौऱ्याच्या नंतर लगेच पंतप्रधान इजिप्तला गेले, इजिप्तमधून नंतर परत आले. तर इजिप्तचा दौरा झालेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या देशाचा ऑर्डर ऑफ नाईल हा जो पुरस्कार आहे, जो की त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, तो प्रदान केला? मग आता इजिप्तच्या दौऱ्याला गेले होते ना, अमेरिकेचा तर पुरस्कार नाही आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यानंतर इजिप्तच्या दौऱ्याला गेले तर इजिप्तनंच हा पुरस्कार दिलेला, हे लक्षात ठेवा. आणि पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येतं. मग चला आता पुन्हा आपल्याला त्याच्यावरतीच प्रश्न आहे की इजिप्त या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारे नरेंद्र मोदी जे आहेत ते कितवे भारतीय पंतप्रधान ठरले, असाही प्रश्न आपल्याला विचारला जाईल. मग काय कितवे ते पंतप्रधान? पहिले भारतीय पंतप्रधान ठरले, लक्षात ठेवा. कितवे? पहिले.
उत्तर कोणतं येणार आहे तर पर्याय क्रमांक पहिला त्याचं बरोबर उत्तर येणार आहे. आता आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. अमेरिका आणि इजिप्त या दोन देशांचा दौरा झाला, पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट काय आहे, 1997 नंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान जे आहेत ते इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते. हा सेकंड पॉईंट आहे. त्याच्यानंतर काय आहे, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आहेत अब्देल फतह अल सिसी, भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे पण होते यावर्षी, ते पण महत्त्वाचं आहे. तर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ नाईल हा प्रदान केला आहे. कोणता पुरस्कार? ऑर्डर ऑफ नाईल. आणि हा सन्मान मिळालेले भारताचे पंतप्रधान कितवे व्यक्ती ठरले? भारतीय व्यक्ती. तर ते पहिले भारतीय व्यक्ती ठरले, म्हणजे भारताच्या एखाद्या व्यक्तीला हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ, कारण हा पुरस्कार जो आहे तो एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुख किंवा युवराजाला दिला जातो. लक्षात ठेवा, सामान्य नागरिकाला दिला जात नाही. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या देशाकडून त्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळण्याची किती वेळ आहे तर ती 13वी वेळ आहे, हे पण लक्षात ठेवा. बाकी त्यांना इतर संघटनाकडून पण बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत, पण देशाच्या बाबतीत जर पाहिलं तर 13वा देश आहे ज्यानं हा पुरस्कार दिलेला आहे की अशा प्रकारे त्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला ह्या पुरस्काराच्या बाबतीत लक्षात ठेवायच्यात. आणि यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ऑर्डर ऑफ नाईल पुरस्कार कोणत्या वर्षापासून दिला जातो? का दिला जातो? आपण असा प्रश्न का विचारला? याचं कारण आहे, हा पुरस्कार आता जो महिना आहे याच्यानंतर तुमची 1 ते 1.5 महिन्यातच परीक्षा आहे पुढच्या महिन्यात. त्याच्यामुळे आपल्याला कोणताही पॉईंट सोडणं गरजेचं नाही, सगळे पॉईंट पाहावे लागतील. जिथे प्रश्न येईल तिथे तुम्हाला उत्तर आलंच पाहिजे. तर लक्षात ठेवा, हा पुरस्कार 1915 पासून सुरू झालेला आहे. पर्याय क्रमांक पहिला त्याचं बरोबर उत्तर आहे. आणि हा पुरस्कार कोणाला दिला जातो रे तर एखाद्या देशाच्या म्हणजे इजिप्तसाठी किंवा मानवतेसाठी अमूल्य सेवा देणारे एखादे राष्ट्रप्रमुख असतील किंवा राजपुत्र असेल किंवा उपाध्यक्ष असतील तर त्यांना हा पुरस्कार 1915 पासून दिला जातो. एक तर इजिप्तसाठी काम केलं पाहिजे किंवा मानवतेसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. आणि दुसरी अट आहे, एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असले पाहिजे किंवा उपाध्यक्ष असले पाहिजे किंवा राजपुत्र असले पाहिजे. त्याच्यानंतर काय, मग या पुरस्काराबद्दल थोडी माहिती आहे की ऑर्डर ऑफ द नाईल हे जे आहे ते इजिप्तच्या सार्वभौमत्वाच्या चिन्हांचा समावेश असलेल्या 3 चौकोनी आकाराच्या सोनेरी युनिटनं बनलेलं शुद्ध सोन्याचं काय आहे तर ते पारितोषिक आहे किंवा सन्मान चिन्ह आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता लगेच आपण पुढचा प्रश्न पाहूया. चला, प्रश्न काय आता पुढचं बघूया. आपल्याला विचारलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधील कोणत्या मशिदीला भेट दिली? आता मशीद पण महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत पंतप्रधानांनी काही मशिदीला भेटी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या मशिदी ज्या आपल्याला पर्यायामध्ये बसतात तेवढ्या आपण घेतल्यात. तर याच्यातली एक मशीद आहे की जी इजिप्तमधली आहे, तिला पंतप्रधानांनी भेट दिली. तर ही आहे अल हकीम मशीद. लक्षात ठेवायचं, सरळ सेवेसाठी डायरेक्ट लक्षात ठेवा, अल हकीम मशिदीला भेट दिली. पर्याय क्रमांक चौथा. चला, पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेलं हेलिओपोलिस राष्ट्रकुल युद्ध स्मारक कोणत्या देशात आहे? आता हे जे हेलिओपोलिस राष्ट्रकुल युद्ध स्मारक आहे हे कोणत्या देशात आहे असं विचारलं तर हेलिओपोलिस हे शहर आहे इजिप्तमध्ये, म्हणजेच ते कोणत्या देशामध्ये असणार आहे तर इजिप्तमध्ये. मग पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक दुसरा. लक्षात ठेवायचं, पर्याय क्रमांक किती आहे? दुसरा आहे. त्याच्यानंतर इथं 2 देश दिलेले आहेत, फिजी, पापुआ न्यू गिनी. ह्या देशांनी काय केलं तर सर्वोच्च पुरस्कार दिला आहे मागच्या याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांना. चला, प्रश्न आहे, जगातले सर्वात वयोवृद्ध नोबेल पुरस्कार विजेते कोण ज्यांचं नुकतंच निधन झाले? हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस खूप आहेत. तर लक्षात ठेवा, जॉन बी गुडनइफ जे आहेत तर हे जगातले सगळ्यात वयोवृद्ध नोबेल पुरस्कार विजेते होते, त्यांचं निधन झाले. आणि त्यांचं जे निधन आहे ते कितव्या वर्षी झालेलं आहे रे ते? तर ते लक्षात ठेवा, 100 वर्षांचे होते बघा. ते ज्यावेळेस त्यांचं निधन झाले त्यावेळेस ते 100 वर्षांचे होते. त्यांचा जन्म जर्मनीत झाला होता आणि ते राहत होते अमेरिकेमध्ये किंवा लहानाचे मोठे झाले अमेरिकेमध्ये. 2019 साली त्यांना जो नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तो कोणत्या क्षेत्रासाठी मिळाला किंवा कोणत्या कॅटेगरीतून मिळाला तर रसायनशास्त्रामध्ये त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचं काम काय होतं तर लिथियम बॅटरीच्या विकासासह बॅटरी क्षेत्रातल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तसंच त्यांच्याबरोबर अजून 2 व्यक्तींना मिळाला होता. तर ते कोण कोण आहेत आपण ते पाहूया. त्याच्यामध्ये डॉक्टर जॉन बी गुडनइफ हे जे आहेत, आता यांच्या बाबतीत आपण पॉईंट पाहतो. त्याच्यानंतर दुसरे आहेत एम स्टॅनली व्हायटिंगम आणि तिसरे आहेत अकिरा इशिनो. ह्या तिघांना मिळून 2019 साली रसायनशास्त्रामधला नोबेल मिळाला होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यांच्या बाबतीत सगळी माहिती आता आपण पाहिलेली आहे. चला, पुढचा प्रश्न आहे, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी म्हणजेच CDRIचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे? आता हे CDRI जे आहे याचं मुख्यालय जे आहे ते आपल्या भारतामध्ये नवी दिल्लीला स्थापन केलं जाणार आहे. कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्लीला. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा या प्रश्नाचं काय तर बरोबर उत्तर आहे. आणि याला नुकतीच मंत्रिमंडळानं जी आहे ती मान्यता दिलेली आहे, त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी म्हणजे CDRI हे पण लक्षात ठेवायचं आहे.
कधी मान्यता दिली तर ते 22 ऑगस्ट 2022 रोजी स्वाक्षरी झाली होती. त्याला आता 28 नाही हे काय हां 22 ऑगस्ट 2022 रोजी स्वाक्षरी झालेल्या कराराला मान्यता देण्यात आली होती. 28 ऑगस्ट 2021 मंत्रिमंडळ नवी दिल्ली येथे मान्यता दिली होती आणि आता पुन्हा त्याला हे झालेलं आहे काय मंजुरी देण्यात आलेली आहे. तर ते लक्षात ठेवायचं. किंवा इथं प्रिंट मिस्टेकचा इश्यू दिसतोय मला. तर चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय सांख्यिकीय दिवस कधी साजरा करण्यात आला? राष्ट्रीय सांख्यिकीय दिवस लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण भारताच्या राष्ट्रीय दिवसांमधला हा एक महत्त्वाचा दिवस आहे. तर हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात आलेली तारीख लक्षात ठेवा. किती तारीख आहे? 29 जूनला हा दिवस साजरा केलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. मग का साजरा केला हे पण महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, भारतीय सांख्यिकीचे जनक आहेत बघा प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. अर्थशास्त्रामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा चर्चेला येतात, त्यामुळे लक्षात ठेवा प्रशांतचंद्र महालनोबिस यांचा जन्मदिवस आहे 29 जून. म्हणजेच त्याला आपण काय म्हणून साजरा करतो? राष्ट्रीय सांख्यिकीय दिवस म्हणून साजरा करतो. आणि कशासाठी? तर प्रशांतचंद्र महालनोबिस यांनी सांख्यिकी आणि आर्थिक नियोजन क्षेत्रामध्ये केलेल्या योगदानाची दखल म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या नावानं हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतो. मग यावर्षीचा जो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आहे त्याची थीम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थीम आहे शाश्वत विकास उद्दिष्टांचं निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय निर्देशक आराखड्यासह राज्य निर्देशक आराखड्याचं संरेखन अशी त्याची थीम आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढं पाहूया. चला प्रश्न आहे, 23 जून रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2023ची थीम आपल्याला विचारलेली आहे. आता 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन झालेला आहे आणि याची थीम कोणती राहिली आहे? तर लेट्स मूव्ह ही या दिवसाची थीम राहिलेली आहे. बाकीच्या या थीम वाचा, पुढे तुम्हाला येणारच आहेत त्यामध्ये, ते वाचत गेलात तर पाठ होत राहतात. चला प्रश्न आहे, यावर्षी इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी कोणत्या दिवसाची थीम आहे? काय थीम आहे? इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी ही थीम कोणत्या दिवसाची आहे? तर लक्षात ठेवायचं, ही जी थीम आहे ती थीम आहे जागतिक विधवा दिन. आणि जागतिक विधवा दिन जो आहे तो 23 जून 2023 रोजी साजरा करण्यात आलेला आहे किंवा पाळण्यात आलेला आहे. म्हणजेच इथं पर्यायामध्ये कोणता पर्याय? तर बी पर्याय आहे. चला पुढचा प्रश्न आहे, ब्रेकिंग बॅरीज शेपिंग द फ्युचर ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक कितवा उत्तर आहे याचं? ते आहे जागतिक महिला मुत्सद्दी दिन, पर्याय क्रमांक 3, 24 जून 2023ला हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ह्या दिवसांच्या काही थीम आहेत ते एकदा रिवाईज करून घेऊया. 23 जून 2023ला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन आपण पाहिले. लेट्स मूव्ह ही त्याची थीम आहे. 23 जूनलाच परत जागतिक विधवा दिन होता, त्याची थीम होती इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी, हे पण माहीत असलं पाहिजे. आणि 24 जून 2023ला कोणता दिवस आहे? तर जागतिक महिला मुत्सद्दी दिन आणि त्याची थीम राहिलेली आहे ब्रेकिंग बॅरियर्स शेपिंग द फ्युचर, बाकी वुमन इन डिप्लोमसी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट एवढी त्याची थीम आहे. तर ते लक्षात ठेवा. चला, आणि आवडत असेल तर लाईक वगैरे करत चला, सांगायचं काम पडायला नाही पाहिजे तुम्हाला. आम्ही तुमच्यासाठी एवढं करतो तर लाईक करायला काय जाते तुम्हाला. चला प्रश्न, यावर्षी मार्पोल ॲट 50 और कमिटमेंट गोज ऑन ही कोणत्या दिवसाची थीम आहे? काय? मार्पोल ॲट 50 और कमिटमेंट गोज ऑन ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर मग कोणत्या दिवसाची थीम आहे रे? बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनची आपण पाहिलेली आहे. बाकी इथं 3 पर्याय जे आहेत ते नवीन आहेत. तर बघा आता ही जी थीम आहे ती आहे आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची. मग आंतरराष्ट्रीय नाविक दिन जो आहे तो पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिसतोय? दुसऱ्या पर्यायामध्ये दिसतोय. आपण ऑलिम्पिक दिनांची तर पाहिलंच आहे लेट्स मूव्ह. तर हे 25 जून 2023ला आंतरराष्ट्रीय नाविक दिन आहे. किती तारखेला आहे? 25 जून 2023ला. त्याच्याबरोबर या ठिकाणी आपल्याला आता सगळ्या थीम ज्या आहेत ते एकदा रिवाईज करून घ्यायच्यात. तर याच्यामध्ये 25 जून 2023ला आंतरराष्ट्रीय नाविक दिन आहे, त्याची थीम आहे मार्पोल ॲट 50 और कमिटमेंट गोज ऑन ही कोणत्या दिवसाची थीम आहे? तर जागतिक नाविक दिन. त्याच्यानंतर 26 जून 2023 आहे. 26 जून 2023ला कोणता दिवस आहे? अंमली पदार्थाचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी दिन आहे. मग याची थीम कोणती आहे? पीपल फर्स्ट स्टॉप स्टिग्मा अँड डिस्क्रिमिनेशन स्ट्रेंथन प्रिव्हेन्शन ही या दिवसाची थीम आहे. आणि 27 जून 2023ला जो दिवस आहे याची थीम जो दिवस आहे तो कोणता दिवस आहे? जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग दिन. आणि याची थीम कोणती राहिलेली आहे? तर भारतासाठीची थीम, हे पण लक्षात ठेवा. वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळ्या थीम आहेत या दिवसाला. याच्यामध्ये फ्युचर रेडी MSME फॉर
India@100 ही या दिवसाची थीम आहे. तर ह्या थीम तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं, त्या सगळ्या व्यवस्थित पाठ करायच्या. चला पुढे पाहूया, कारण लेक्चर थोडं फास्ट घेतो रे मी, कारण यूट्यूबला जास्त वेळ झाला ना तर मग तुम्ही ते पाहत पण नाही, तुम्हाला तो कंटाळा येतो मग चलता स्किप करत. तर त्यामुळे आम्ही पण मग त्या पद्धतीने तुम्हाला टायमिंगमध्ये मॅनेज करून देतोय सगळं. चला, 30 जून रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? आता पुन्हा प्रश्न आला, 30 जूनला कोणता दिवस साजरा केला? दिनविशेष महत्त्वाचे असतात, दिनविशेष पाहणं गरजेचं आहे आपल्याला. तर बघा, 30 जूनला जो दिवस साजरा केला जातो तो असतो आंतरराष्ट्रीय संसद दिन. हा महत्त्वाचा आहे. पुन्हा 30 जूनला 2023ला आंतरराष्ट्रीय संसद दिन झालेला आहे आणि तो पर्यायामध्ये कुठे आहे तर चौथ्या पर्यायामध्ये आहे. तर आता याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया. IPU म्हणजे काय? इंटर पार्लमेंटरी युनियनच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं 30 जून हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय संसद दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस म्हणून? आंतरराष्ट्रीय संसद दिवस. त्याच्यामध्ये याची जी आंतरराष्ट्रीय हे जे आहे काय, इंटर पार्लमेंटरी युनियन जी आहे, तर हिची स्थापना कधी झाली होती? 1889ला. कुठे झाली होती? तर जिनिव्हा या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे, हे लक्षात ठेवा. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी ही IPU आहे आणि तिची स्थापना 1889ला झाली आणि तिच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं हा दिवस आंतरराष्ट्रीय संसद दिन म्हणून साजरा केला जातो. चला, आणि या वर्षीच्या दिवसाची थीम पण लक्षात ठेवा, पार्लमेंट्स फॉर द प्लॅनेट ही या वर्षीची थीम आहे. कोणती थीम आहे? पार्लमेंट्स फॉर द प्लॅनेट. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढे काय आहे? गायक आणि संगीतकार रिकामी जागा यांना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटीनं मानद डॉक्टरेट बहाल केली. आता कोणते गायक आणि संगीतकार आहेत ज्यांना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम सिटी युनिव्हर्सिटी जी आहे तर तिनं मानद डॉक्टरेट काय केली आहे तर बहाल केली आहे? तर बघा, इथं पर्याय जे आहेत, अजय अतुल आहे, AR रहमान आहे आणि शंकर महादेव आहे. हे सगळे पर्यायामध्ये जे आहेत ते गायक संगीतकार आहेत. तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे शंकर महादेवन त्याचं बरोबर उत्तर आहे. चला, प्रश्न आहे, रस्ते वाहतूक मंत्रालयानं कारमध्ये किती एअरबॅग अनिवार्य करण्याची घोषणा केली? आता कारमधले एअरबॅग जे आहेत ते अनिवार्य केले जाणार आहेत, त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे, मात्र लागू झालेले नाहीत, हे पण लक्षात ठेवा. आणि ह्या किती अनिवार्य केल्या जाणार आहेत? ते 6. म्हणून पर्याय क्रमांक 2, 6 बॅग जे आहेत एअरबॅग त्या कारमध्ये अनिवार्य केले जाणार आहेत. चला, आता प्रश्न आहे, मुंबईतल्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? मंत्रिमंडळ निर्णय आहे. कायचा निर्णय? तर मंत्रिमंडळ निर्णय आहे. लोकराज्याला येणारे पुढच्या, आपण आत्ता घेतला आहे डायरेक्ट मंत्रिमंडळाचा निर्णय झाला कीच. का घेतला आहे? कारण मंत्रिमंडळ निर्णय आता बरेच वेळा विचारण्यात आपल्याला दिसत आहेत. तर मग त्या पद्धतीनं तुम्ही आता ती तयारी करायची आणि तुमच्यासाठी आम्ही ते सगळा डाटा पुरवणार आहोत. तर बघा, मुंबईतल्या वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला ज्यांचं नाव दिलं जाणार आहे, इथं पर्याय अटल बिहारी वाजपेयी, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अहिल्यादेवी होळकर. याच्यामध्ये यांचं नाव आहे औरंगाबादला दिलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं नावाची मागणी होते, कुठे? अहमदनगरला दिलं जाणार आहे, त्याची घोषणा पण मुख्यमंत्र्यांनी केली. त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अटल बिहारी वाजपेयी हे दोघं राहिले. मंत्रिमंडळामध्ये या दोघांच्या नावाने 2 वेगवेगळ्या याला काय दिले जाणार आहे तर प्रकल्पांना नावं दिली जाणार आहेत. तर उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर, पर्याय क्रमांक 3. का सांगतोय असं? तुम्हाला पाठ झालं पाहिजे, सगळं पाठ झालं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही जर अभ्यास केला तरच लागणार आहात. जर का तुम्ही इथे आजही जर त्याच पद्धतीने अभ्यास केला जे काही जुन्या पद्धतीनं करतायत, तर मग तुमची जबाबदारी तुम्हीच घ्यायची. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार. तुमचं काम आहे अभ्यास व्यवस्थितरित्या करणं आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊन पास होणं. चला, पुढचा प्रश्न काय आहे? मुंबई पारबंदर प्रकल्पातल्या शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्पाला कोणाचं नाव देण्यात येणार आहे? आता हा पण मंत्रिमंडळ निर्णय, लक्षात ठेवा. शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्प आहे. कोणता प्रकल्प आहे? शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्प आहे. वरचा प्रकल्प कोणता आहे? वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आहे आणि त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार आहे. इथं पर्याय एकच राहिलेला आहे. कोणता पर्याय? अटल बिहारी वाजपेयी यांचा पर्याय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव दिलं जाणार आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. वर्सोवा वांद्रे सागरी सेतू आहे, शिवडी न्हावाशेवा प्रकल्प आहे. तर हे दोन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला आहे, आपल्याला विचारले जाऊ शकतात. चला, परत पुन्हा म्हणतात सर लोकराज्यमधलं घ्या, तर लोकराज्यमधलंच आहे हे, पुढे लोकराज्यमध्ये छापून येणार आहे, आत्ता आपण पाहतोय. चला, पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिराव फुले. आता हे पण मंत्रिमंडळ निर्णय आहे, लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी आहे आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आहे, या एकत्र करून लाभार्थ्यांना 1.5 लाख रुपयांवरून, पहिली रक्कम किती होती? 1.5 लाख रुपये, आता किती केली जाणार आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आरोग्य विमा संरक्षण जे आहे तर किती रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. लक्षात ठेवा, किती रुपयापर्यंत केले माहिती आहे? पहिलं 1.5 लाख होतं
आता ते 5 लाख केलेले पाठ करणं गरजेचं आहे तुम्हाला. हे सरळ असेच प्रश्न येतील तुम्हाला, हे डायरेक्ट 5 लाख रुपयाचं ते काय झालेलं आहे, त्याची मर्यादा आता 5 लाखापर्यंत वाढवलेली आहे. आणि कोणत्या योजना एकत्रित केल्या, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना, हे पण लक्षात ठेवा. चला, महात्मा ज्योतिराव फुले पहिले राजीव गांधीच्या नावाने योजना होती, ते नाव चेंज करून नंतर महात्मा फुले पुढे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे त्या योजनेमध्ये, तर ते पण लक्षात ठेवा. चला, आता पुन्हा विचारले कोणत्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्रामचं भव्य स्मारक उभारणार आहे. आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचं भव्य स्मारक ज्या ठिकाणी उभारलं जाणार आहे ते ठिकाण तुम्हाला सांगायचं. हा पण मंत्रिमंडळाचा नुकताच झालेला निर्णय आहे. तर लक्षात ठेवा, हे जे स्मारक उभारलं जाणार आहे ते कोणत्या ठिकाणी उभारणार आहे ते छत्रपती संभाजीनगर. त्याला सध्या औरंगाबाद म्हणावं लागतं, कारण उच्च न्यायालयाने काय सांगितलेलं आहे, सध्या औरंगाबाद असा वापर करा. तर दोन्ही लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद. पर्याय क्रमांक 4 या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहेत. चला, यानंतर आपलं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. शेवटला जाता जाता तुम्हाला पुस्तकाबद्दल सांगतो. आपलं हे चालू घडामोडीचं पुस्तक आलेलं आहे मार्केटमध्ये, सगळीकडे तुम्हाला ते मिळून जाईल. आणि ज्यांना बुक स्टोअर जवळ नसेल, त्यांना जर ऑनलाईन मागवायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे. बघा, हे 1 मिनटं मला पेन घेऊ द्या, 1च मिनटं. हे पुस्तक जे आहे, हां, तर हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे. तर ह्या पुस्तकाची किंमत आहे, 1च मिनटं, काय आहे, ठीक आहे. चला, हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला घरपोच मिळणार आहे. याची जी किंमत आहे, तर किंमत किती आहे याची, 90 रुपये एवढी किंमत आहे. कशाला, घरपोच ज्यांना मागवायचं त्यांच्यासाठी. आणि तुम्ही बुक स्टोअरवर जर गेलं तर हे 80 रुपयाचं पुस्तक आहे. मग तो बुक स्टोअरवाला तुम्हाला कितीला देईल, तो त्याच्या पद्धतीने देईल. हे 90ला का पडतंय, तर 50 + 40 असे मिळून हे 90 रुपयाला जातं. याच्यामध्ये 40 रुपये तुम्हाला काय लागतोय, तर डिलिव्हरी चार्ज लागतोय. तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर पुस्तक मागवण्यासाठी नंबर आहे. बघा, नंबर कोणता आहे, तर 7020 नंबर लक्षात ठेवा, 7020 121893 121893 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, तर संपर्क करायचा आहे. आणि ह्या नंबरवर तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला पुस्तक जे आहे ते घरपोच पोहोचलं जाईल. तर ते लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना पुस्तक खरेदी करायचे त्यांनी ते या दिलेल्या नंबरवरून ते कॉन्टॅक्ट करून मागवून घ्या. तुम्हाला घरपोच पुस्तक येईल. तुम्हाला बुक स्टोअरवर जाण्याची गरज पडणार नाही, जर ज्यांना बुक स्टोअर जवळ नसेल त्यांच्यासाठी. आणि या ठिकाणी आता आपण आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो समाप्त करूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.